मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे तुमचं सर्वांचं आजच्या ब्लॉगमध्ये. आपण आज पाहणार आहोत रत्नागिरी जिल्ह्यातील मारळ येथील मार्लेश्वर हे सुप्रसिद्ध देवस्थान आहे. या ठिकाणी सह्याद्रीच्या कुशीमधलं हे भगवान शंकराचं हे मंदिर आहे. शिवरात्रीच्या दिवसामध्ये प्रचंड प्रमाणात पूर्ण महाराष्ट्रभरमधून या ठिकाणी भाविक दर्शनासाठी येतात. नुकतंच आम्ही या जुलै महिन्याच्या एंडला पावसाळ्यामध्ये आलो. अतिशय नयनरम्य ठिकाण या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. डोळ्याचं पारणं फिरण्यासारखं इतकं या ठिकाणी नैसर्गिक सौंदर्य बघायला मिळतं, हे शब्दात नाही सांगू शकत. पुढे गेल्यानंतर तुम्हाला लक्षात येईलच, मंदिराच्या पायथ्यापासून कमीत कमी 2,000 ते 2,500 या अशा पायऱ्या तुम्हाला लागतील. वर चढून देवापाशी जावं लागतं तुम्हाला, आणि तिथे गेल्यानंतर खरा नजारा तुम्हाला बघायला मिळेल. या ठिकाणी जागोजागी पायऱ्यांच्या बाजूला स्टॉल लावलेले आहेत, प्रसाद विक्रीचे, नारळ विक्रीचे, बऱ्याच गोष्टी आहेत या ठिकाणी. आणि प्रत्येक दुकानाच्या समोर छत लावलेलं, जेणेकरून उन्हाळ्यामध्ये बसण्यासाठी किंवा पावसाच्या सुरक्षेसाठी. या डोंगर दऱ्यावरून पाहू शकता तुम्ही बऱ्याच ठिकाणी हे छोटे झरे, धबधबे या ठिकाणी तुम्ही पाहायला मिळतात. खूप उंच डोंगरावर हे मंदिर आहे. आणि हे मंदिर कोणी बांधलेलं नाही किंवा काय नाही, हे नैसर्गिकरित्या जी ती गुहा आहे, या गुहेमध्ये हे देवाची पिंड आहे. त्या ठिकाणी भाविक दर्शनासाठी येतात. या ठिकाणी जाताना बऱ्याच ठिकाणी मला मोठमोठे स्टॉल बघायला मिळतील, जसे की कॉस्मेटिक गोष्टी, सनग्लासेस, प्रसाद, बऱ्याच इथं या ठिकाणी स्टॉल तुम्हाला पाहायला मिळतील. पावसाचं वातावरण असल्यामुळे बऱ्याच जणांच्या हातात तुम्हाला छत्र्या पाहायला मिळतील, का तर पाऊसच तेवढा आहे. आता उघडलंय, थोडं कमी झालंय, त्यामुळे आम्ही वर जातोय. आसपासचा हे डोंगरावर मंदिर असल्यामुळे पूर्ण जंगल परिसर आहे. बऱ्याच ठिकाणी या ठिकाणी तुम्हाला माकडं बघायला मिळतील. आणि फायनली आम्ही आलोय मंदिराच्या जवळ. घाटामध्ये जाण्यासाठी हे छोटंसं ब्रिज आहे. या ठिकाणी न जाता आम्ही नीट मंदिराच्या दिशेने प्रत्येक ठिकाणी डोंगरावरून पाणी पडलेलं दिसते. इतका मोठा प्रचंड प्रमाणात पाऊस आहे. आलोय आम्ही मंदिराच्या आवारामध्ये. या ठिकाणी निसर्गाची इतकी भुरळ पडली की आम्ही थेट दर्शनाला न जाता हा नजारा बघण्यासाठी गेलो. आणि हे तुम्ही पाहू शकता, मार्लेश्वर तीर्थक्षेत्र मंदिराचं हे प्रवेशद्वार आहे. या ठिकाणी प्रथम लांबून नमस्कार करून आम्ही हा एकदम लोअर खालचा धबधबा आम्ही पाहण्यासाठी गेलोय. आम्हाला वाटलं होतं हाच मेन धबधबा असेल, पण नंतर लक्षात आलं याच्यावर आणखीन उंचावून पडणारे 2 धबधबे आहेत. नजरेमध्ये साठवून ठेवू शकत नाही, इतकं निसर्गरम्य या ठिकाणी वातावरण आहे. आपल्याला जर कुठे जाण्याचा योग आला तर नक्कीच मार्लेश्वरला जावा. तुम्हाला म्हणजे डोळ्याचं पारणं फिटेल.